च्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही काय वेळा त्यांच्याशी स्पर्धा होती, म्हणजे स्पर्धा म्हणजे उमेदवाराची स्पर्धा. तुम्ही नव्या पिढीतले होते, तुम्हाला इच्छा होती. पण असं असताना सुद्धा तुम्ही गिरीश बापटांचं त्या सेंटरला नाव दिलंय. असं आहे, पुण्याच्या राजकारणाच्या या सगळ्या पटलावरती गिरीश बापट हे असं नाव आहे हं, की सलग 40-45 वर्ष हं, ज्यांनी पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम केलं. आणि मला असं वाटतं की पक्ष सोडून म्हणजे सामान्यांचं नेतृत्व, म्हणजे तुम्ही बघा, रिक्षावाल्यांना गिरीश बापट आपले वाटायचे, भाजीवाल्यांना गिरीश हो. बापट आपले वाटायचे, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांना गिरीश बापट आपले वाटायचे, एखाद्या सोसायटीमधल्या उच्चभ्रू सोसायटीमधल्या माणसाला सुद्धा गिरीश बापट आपले वाटायचे. मग कुठल्या पक्षाचा जरी एखादा कार्यकर्ता असेल तरी त्याला सुद्धा बापट आपले वाटायचे. असं एक नेतृत्व पुणे शहराला लाभलं होतं, ज्यांनी आपलं आयुष्य ह्या पुण्याच्या जडणघडणीसाठी मला असं वाटतं की ज्यांनी काम केलं. आणि मग अशा नेतृत्वाचं नाव ह्या पेट स्कॅन सेंटरला द्यावं अशी सर्वप्रथम कल्पना माझ्या मनात आली. आणि पेट स्कॅन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कॅन्सरच्या ज्या टेस्ट असतात, ज्याचं निदान या स्कॅनिंगच्या माध्यमातून होतं, असं एक सेंटर देशातली पहिली महापालिका ही पुणे महापालिका आहे, ज्याच्या माध्यमातून मी सभागृह नेता असल्यापासून या विषयात पाठपुरावा करत होतो आणि आज त्याला यश आलं. आणि ह्या पेट स्कॅन सेंटरला माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट यांचं नाव देण्याचा मी ठराव मांडला.